अनधिकृत विनापरवानगी जाहिरात फलक बोर्ड बॅनर पोस्टर होर्डिंगवर एफआयआर करणे तसेच दंडात्मक शुल्कही महापालिका वसूल करणार। अनधिकृत विनापरवानगी जाहिरात फलक बोर्ड बॅनर पोस्टर होर्डिंग छपाई करणाऱ्या व्यवसायांवरही महापालिका दंडात्मक कारवाई करून व्यवसाय सील बंद करणार। दंडात्मक शुल्क न भरणाऱ्यांवर त्यांच्या मिळकतीवर दंडाची रक्कम लागू होणार। महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सांगली, मिरज, कुपवाड या तिन्ही शहरांमधील नागरिक तसेच राजकीय पक्ष, राजकीय तसेच इतर व्यक्तींचे वाढदिवस, राजकीय इत्यादी मान्यवरांचे स्वागत, अभिनंदन, विविध सण, जयंती, शुभेच्छा देण्यासाठी विविध प्रकारचे व्यावसायिक जाहिराती, बॅनर, पोस्टर, फलक, डिजिटल फ्लेक्स, कमानी इत्यादी लावले जातात। परंतु यातील बरेच फलक, जाहिराती विनापरवानगी अनधिकृत असल्याचे दिसून येते। विनापरवाना जाहिराती फलक, बोर्ड, बॅनर, पोस्टर, होर्डिंग इत्यादी कामी मान्य उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका 155/2011 दाखल करणे या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयापूर्वी दिनांक 31/1/2017 रोजी अनधिकृत विनापरवाना जाहिराती फलक, बोर्ड, बॅनर, पोस्टर, होर्डिंग्स बाबतीत कारवाई करण्याकरता सक्त आदेश देण्यात आलेले आहेत। तसेच मान्य उच्च न्यायालयातील दिनांक 19/12/2024 रोजी सुनावणीमधील आदेशान्वये महाराष्ट्र शासनाने दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी विनापरवाना जाहिराती फलक, बोर्ड, बॅनर, पोस्टर, होर्डिंगवर कारवाई करण्याबाबत सक्त आदेश काढले आहेत। त्यानुसार महापालिकेकडून अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर, पोस्टर, होर्डिंग्स निष्कासित करणे, कारवाईच्या दरम्यान संबंधितावर एफआयआर दाखल करणे व दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम वेळोवेळी घेण्यात येत आहे। जाहिरात फलक, बॅनर, पोस्टर लावण्यासाठी यापूर्वी 7 दिवसाचा कालावधी, प्रति स्क्वेअर फूट 50 रुपये याप्रमाणे शुल्क आकारणी करण्यात येत होती। तसेच विनापरवानी जाहिरात फलकांवर दंडात्मक शुल्क प्रति स्क्वेअर फूट 150 रुपये इतके शुल्क आकारण्यात येत होते। सदर परवानगीचे दंडात्मक शुल्क आता महानगरपालिकेने कमी केले आहेत। यापुढे जाहिरात फलक, बॅनर, पोस्टर लावण्यासाठी प्रति स्क्वेअर फूट 25 रुपये, अनधिकृत विनापरवाना जाहिरात फलक, बॅनर, पोस्टर दंडात्मक शुल्क प्रति स्क्वेअर फूट 50 इतके निश्चित करण्यात आले आहेत। अनधिकृत विनापरवाना जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर, पोस्टर यांच्यावर प्रति स्क्वेअर फूट 50 रुपये आणि अनधिकृत विनापरवाना होर्डिंगसाठी 75,000 इतके दंडात्मक शुल्क आकारणी करण्यात येणार आहे। ज्यांचे दंडात्मक शुल्क वसूल होणार नाही किंवा जे दंडात्मक शुल्क भरणार नाहीत त्यांच्या मिळकतीवर सदरचे दंडात्मक शुल्क लागू केले जाणार आहे। तरी जाहिरात फलकांचे शुल्क कमी करण्यात आल्याने महापालिकेची रीतसर परवानगी घेऊनच महापालिकेने निश्चित केलेल्या जागेवर जाहिरात फलक लावण्यात यावेत। यासाठी महानगर क्षेत्रातील नागरिकांनी महापालिका प्रभाग समिती कार्यालयात संपर्क साधावा। प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना जाहिराती फलक, बोर्ड, बॅनर, पोस्टर यांना परवानगी देण्याचे आणि दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। सध्या महानगरपालिकेचे उच्च न्यायालय आणि शासन आदेशानुसार अधिकृत विनापरवाना जाहिरात फलक निष्कासित करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। सदर मोहीमची वेळी विनापरवाना जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर, पोस्टर, होर्डिंग यांच्या विरुद्ध महाराष्ट्र शुल्क विद्रुपीकरण कायदा 1995 मध्ये कलम 3 व 4 अन्वये एफआयआर दाखल करण्यात येत आहेत। तसेच अशा विनापरवानगी फलकांची छपाई करणाऱ्या व्यावसायिकांवर यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। या सर्व व्यावसायिकांनी नोंद घ्यावी, रीतसर परवानगी घेऊनच जाहिरात फलक लावण्यात यावेत असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके, सांगली। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।